सुस्वागतम। वर्ग चौथा, विषय मराठी, पाठ 14वा, सूर्य नमस्कार। स्वाध्याय। समानार्थी शब्द। पौराणिक, पुराणातील। स्वस्थ, निरोगी। प्रचलित, रूढ। प्रतिकार शक्ती, निवारण। कांती, तेज। प्रभा, प्रकाश। मंत्र, देवस्तुती प्रवचन। विश्रांती, विसावा। मुद्रा, चेहऱ्यावरील भाव। विरुद्धार्थी शब्द। सोपा विरुद्ध कठीण। खर्च विरुद्ध जमा। फायदे विरुद्ध तोटे। चांगले विरुद्ध वाईट। सूर्योदय विरुद्ध सूर्यास्त। रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। सूर्यनमस्कार हा व्यायाम आरोग्यासाठी महत्त्वाचा आहे। सूर्याची नावे 12 आहेत। व्यायाम नेहमी रिकाम्या पोटी करावा। व्यायाम हा उत्तम व स्वस्थ जीवन जगण्याची क्रिया आहे। एका वाक्यात उत्तरे लिहा। प्रश्न पहिला, सूर्यनमस्कार कधी केला पाहिजे? उत्तर, सूर्योदयाच्या वेळी सूर्यासमोर उभे राहून मंत्रोच्चारासह सूर्यनमस्कार केला पाहिजे। प्रश्न दुसरा, सूर्यनमस्कार करताना किती मंत्र म्हणतात? उत्तर, सूर्यनमस्कार घालताना 12 मंत्र म्हणतात। प्रश्न तिसरा, आपण सूर्यनमस्कार करताना किती आसने करतो? उत्तर, आपण सूर्यनमस्कार करताना 12 आसने करतो। दोन 3 वाक्यात उत्तरे लिहा। प्रश्न पहिला, सूर्यनमस्कार पासून होणारे फायदे लिहा। उत्तर, सूर्यनमस्कारामुळे प्रतिकारशक्ती वाढते। शरीराची त्वचा, कांती, प्रभा, वर्ण इत्यादी कायम ठेवू शकतो। प्रश्न दुसरा, सूर्यनमस्कारासाठी आपल्याला कोणती आसने करावी लागतात? त्याची नावे सांगा। उत्तर, सूर्यनमस्कारासाठी आपल्याला प्रणामासन, हस्त उत्तानासन, पादहस्तासन, भुजंगासन, पर्वतासन इत्यादी आसने करावी लागतात। असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।